हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे कंबाईन पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर डेली PYQs जे क्विज फॉर्ममध्ये आपण बघत आहोत त्यातील एकंदरीत विश्लेषित जे काही व्हिडिओ आहेत ते आपण या यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत. ओके, सो या ठिकाणी आपण डे 13 मधला जे प्रश्न आपण भूगोलासंदर्भात भूगोलाची जी तिसरी सिरीज होती यामध्ये आपण भूगोला विषयाचे जे प्रश्न राज्यसेवा त्याचप्रमाणे कंबाईनच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते आपण त्या ठिकाणी पोस्ट केलेले होते ते आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कशन करणार आहोत, अभ्यासणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. सो या ठिकाणी आता जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे की सियाल व सायमा या दोन थरांच्या दरम्यान असणाऱ्या थरास डॅश डॅश म्हणतात. डॅश डॅश म्हणतात म्हणजे काय म्हणतात? ओके, सो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये आपल्याला हे प्रश्न विचारण्यात आलेले होते. मोहविलगता व सीमाविलगता ज्याला आपण डिस्कंटिन्युटी आपण इंग्लिशमध्ये संबोधत असतो. ओके, त्यानंतर आहे कॉन्रॅड विलगता ब पर्यायात आणि क पर्यायात दिलेला आहे गुटेनबर्ग विलगता आणि मोहविलगता. तर कुठले जे डिस्कंटिन्युटी आहे, डिस्कंटिन्युटी म्हणजे काय तर जे डेन्सिटी असते एका पर्टिक्युलर लेअरच्या नंतर त्याच्यामध्ये बदल होत असतो. तर त्या ठिकाणी आपण वेगवेगळे आणि ते बदल जे वेगवेगळे शास्त्रज्ञांनी शोधून काढले भूगर्भशास्त्रज्ञांनी त्यांच्या नावानुसार आपण त्याला डिस्कंटिन्युटी संबोधत असतो. ओके, सो जेव्हा आपण खंडीय कवच आणि महासागरीय कवच बघतो, खंडीय कवच म्हणजे जो वरचा लेअर आहे ओके भूगर्भ आणि त्याच्या खालचा लेअर जो महासागरीय कवच आहे. ओके, खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्या दरम्यान जो घनतेमध्ये जी विलगता दिसून येते त्याला आपण कॉन्रॅड विलगता असे म्हणत असतो. ओके, आणि या कॉन्रॅड विलगतालाच किंवा या कॉन्रॅड विलगता जे कॉन्रॅड या शास्त्रज्ञांनी शोधून काढले म्हणून आपण त्याला कॉन्रॅड विलगता म्हणतो. सो हे खंडीय आणि जे काही महासागरीय कवच आहे ते या दोन्हींच्या दरम्यानमध्ये जो लेअर दिसून येते त्यामध्ये आपल्याला सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम तसेच सिलिकॉन आणि मॅग्नेशियम म्हणजे सियाल आणि सायमा या दोन थरांचा जे काही या दोन काही खनिजे किंवा एक प्रकारचे जे मूलद्रव्य आहेत त्यांच्यापासून हे थर बनल्याचे आपल्याला दिसून येतात. ओके, सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे कॉन्रॅड विलगता, पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर. ओके, सो या ठिकाणी वेगवेगळे काही जे विलगता आहे ते देखील दिलेले आहे. भूकवच व प्रावरण, भूकवच म्हणजे खंडीय प्लस महासागरीय कवच याला आपण भूकवच म्हणतो आणि जो काही प्रावरणाचा भाग आहे. ओके, या ठिकाणी हा जो प्रावरणाचा भाग आहे सो हे खंडीय कवच आणि भूकवचाच्या दरम्यान जो काही प्रावरणाच्या दरम्यान जो काही विलगता आहे त्याला मोहविलगता म्हटलं जातं. ओके, मोहविलगता या ठिकाणचा. आणि त्याच्यानंतर प्रावरण व गाभा. ओके, प्रावरण आणि गाभाच्या दरम्यान जो आहे सो या ठिकाणी जे विलगता दिसून येते त्याला आपण गटेनबर्ग ओके किंवा गुटेनबर्ग विलगता म्हटलं जातं. ओके, आणि याच्या आधी जो भूकवच आणि जो काही खंडीय कवच आणि महासागरीय कवच आहे त्यांच्या दरम्यान कुठलं आपण बघितलेलं आहे तर कॉन्रॅड. ओके, आणि जे काही सिलिकॉन याच्यानंतर सिलिकॉन आणि मॅग्नेशियम आणि या इकडे आपल्याला दिसून येतो निकेल आणि आयर्न म्हणजे एकदम पृथ्वीच्या अंतरंगात खोलवर गेला तर शेवटी आपल्याला निकेल व आयर्न ज्याला आयर्न निफे आपण म्हणत असतो. सो ते मूलद्रव्याचे जे काही लेवल आहे किंवा त्याला थर आहे ते आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो बाह्यगाभा अंतर्गाभा हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. अंतर्गाभामध्ये घनरूप स्वरूपात जे काही मॅग्मा आहे ते आपल्याला दिसून येतो आणि बाह्यगाभामध्ये द्रवरूप स्वरूपात जे काही ज्वाला किंवा आपल्या लाव्हारस आहे ते दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने या भूखंडीय अंतरंगासंदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी आपल्याला व्यापारी वारे संदर्भात खालील कोणती वैशिष्ट्ये या व्यापारी वारे संदर्भात बरोबर आहे असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. एकंदरीत हे जे प्रश्न आहे ते राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. सो उत्तर गोलार्धात ते आग्नेय दिशेकडून वाहतात. व्यापारी वाऱ्या संदर्भात बघतो आहोत आपण. सो उत्तर गोलार्धामध्ये ते आग्नेय दिशेकडून वाहतात. उत्तर गोलार्धात ते ईशान्य दिशेकडून वाहतात. ते अत्यंत नियमित वाहतात. तर कुठले विधान बरोबर आहेत? ओके, आता थोडक्यात आपण व्यापारी जे वारे आहेत ओके त्या संदर्भाने माहिती अभ्यासूयात. ओके, सो व्यापारी वारे किंवा जे काही व्यापारी वारे त्यालाच आपण पूर्वीय वारे संबोधत असतो. ओके, पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे हे कशाचे पार्ट आहेत तर हे ग्रहीय वारेच्या पार्ट आहेत. ओके, आता ग्रहीय वारे म्हणजे काय तर वारे ज्या दिशेकडून वाहतात
किंवा वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. समजा पश्चिम दिशेकडून एखादा वारा वाहत येत असेल तर त्याला आपण पश्चिमी वारे असे संबोधत असतो. जसं आपल्या भारतामध्ये नैऋत्य मोसमी वारे आपण म्हणतो, ते नैऋत्य दिशेकडून भारताकडे कूच करतात, त्याच्यामुळे आपण त्याला नैऋत्य मोसमी वारे, कारण ते मोसमी म्हणजे काय पाऊस घेऊन येतात म्हणून त्याला आपण मोसमी वारे म्हणत असतो. सो याच पद्धतीने आपण या ठिकाणी वाऱ्यांच्या दिशेनुसार आपण त्याला त्या पद्धतीने नाव दिलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी पृथ्वीवर जास्त दाबांच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या म्हणजे हाय प्रेशर टू लो प्रेशर हे वारे नियमितपणे वारे वाहत असतात. ओके. नियमितपणे म्हणजे काय, तर ते अत्यंत नियमित असतात. जे क स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. त्यानंतर आहे त्यांना ग्रही वारे म्हटलं जातं. ओके. त्यांना ग्रही वारे म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पूर्वीय वारे, ज्याला आपण व्यापारी वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे. आता हे जे काही स्नॅपशॉट या ठिकाणी दिलेलं आहे ते स्टेट बोर्ड 7वी ओके 7th मधला स्टेट बोर्ड आहे आणि त्यावरून राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022चा प्रश्न आपण सॉल्व्ह करतो आहोत. ओके. सो या ठिकाणी जे काही ध्रुवीय वारे आहेत, ध्रुवीय वारे, त्यानंतर आहे पश्चिमी वारे आणि पूर्वी वारे हे ग्रहीय वारे आहेत. सो उत्तर गोलार्धाचा जेव्हा विचार केला जातो तर पूर्वी वारे ज्याला आपण व्यापारी वारे संबोधत असतो. आता व्यापारी वारे का संबोधतो आपण हे सविस्तर आपल्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजमध्ये देखील बघितलेलं आहे आणि एकंदरीत आपण क्विज फॉर्ममध्ये जे ॲनालिसिस करतो आहोत टेलिग्रामचे जे प्रश्न त्या ठिकाणी आपण देखील बघितलेलं आहे. ओके. सो दोन्ही गोलार्धामध्ये 25 ते 35 अक्षांश दरम्यान असलेल्या विषुववृत्त पट्टा, हा जो काही विषुववृत्त पट्टा आहे 25 ते 35 अक्षवृत्त दरम्यान. सो या ठिकाणी जास्त दाबाकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कमी दाब दिसून येतो आणि इकडे जास्त दाब हाय प्रेशर आहे आणि आपल्याला माहीतच आहे वारा हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहत असतो. ओके. सो या जास्त दाबाकडून या ठिकाणी जो लो प्रेशर बेल्ट तयार होतो त्या ठिकाणी वारे वाहत येतात. ते हे जे वारे येतात ते पूर्वीय दिशेकडून वारे वाहत येतात. ओके. अशा पद्धतीने पूर्वीय दिशेकडून वारे वाहत येतात. उत्तर गोलार्धामध्ये हे जे वारे असतात व्यापारी वारे ते आपल्याला ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहताना दिसतात. ओके. जे आपल्याला ब स्टेटमेंटमध्ये ब पर्याय दिलेला आहे. ईशान्य दिशेकडून वाहतात उत्तर गोलार्धात, ईशान्येकडून नैऋत्येकडे. ओके. तुम्ही बघू शकता याच्या एकंदरीतच जो आहे इकडे ईशान्य आणि इकडे नैऋत्य अशा पद्धतीने हे उत्तर गोलार्धात वाहतो. मात्र दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला ते आग्नेयेकडून वायव्येकडे वाहत असल्याचे दिसून येतो. ओके. दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे या पद्धतीने हे पूर्वीय वारे किंवा व्यापारी वारे वाहताना दिसून येतात. ओके. हे झाले पूर्वीय वाऱ्यासंदर्भात. जर पश्चिमी वारे असं आपल्याला म्हटलेलं असेल तर पश्चिमी वारे एक लक्षात घ्यायचं, पश्चिमी वारे जे असतात ते मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्ट्याकडून जे ध्रुवीय कमी दाब पट्ट्याकडे ते वाहतात आणि उत्तर गोलार्धामध्ये त्यांचा जो वाहण्याचा जो क्रम आहे तो आपल्याला नैऋत्य ते ईशान्य अशा पद्धतीने वाहतात. ओके. नैऋत्य ते ईशान्य अशा पद्धतीने हे पश्चिमी वारे वाहतात. तर दक्षिण गोलार्धामध्ये तेच पश्चिमी वारे कशा पद्धतीने वाहतात तर आपल्याला वायव्य ते आग्नेय अशा पद्धतीने हे पश्चिमी वारे वाहत असल्याचे दिसून येते. ओके. सो या ठिकाणी आपण हे बघितलेलं आहे पूर्वी वारे संदर्भात आणि हे दोन्ही वारे जे आहेत हवेच्या शांत पट्ट्याजवळ वाहत असल्याचे दिसून येतात, म्हणून यांनाच पूर्वीय वारे म्हटलं जातं आहे. उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील दोन्ही वारे. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक ब आणि क चुकीचं आहे, कारण उत्तर गोलार्धामध्ये आग्नेय दिशेकडून वाहतात का, नाही तर ते दक्षिण गोलार्धामध्ये वाहतात. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. फक्त ब आणि क योग्य असणार आहे. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 मधील हे प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त डॅश डॅश हा खंड वाळवंटाशिवाय आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो आपण हा सर्वांना माहितीच असेल कुठल्या खंडामध्ये वाळवंट आपल्याला आढळून येत नाही तर ते आहे युरोप. ओके. बाकी जे खंड आहेत, काय झालं पेन व्यवस्थित चालत नाही. ओके. सो या युरोप खंडामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीच्या वाळवंट दिसून येत नाही. ओके. सो या ठिकाणी काही मॅपच्या माध्यमातून आपण ते वाळवंट जे डेझर्ट आहेत ते डेझर्ट बघूया. सो 3 प्रकारचे डेझर्ट आपल्याला दिसून येतात. कोल्ड डेझर्ट ज्याला शीत वाळवंट, त्यानंतर हॉट डेझर्ट ज्याला गरम वाळवंट किंवा उष्ण वाळवंट आणि कोस्टल डेझर्ट जे विशेषतः समुद्र किनारपट्टी भागात जे डेझर्ट प्रकार निर्माण करतात त्याला कोस्टल डेझर्ट म्हटलं जातं. ओके. सो जे काही उत्तर अमेरिकेचा जेव्हा आपण विचार करतो, उत्तर अमेरिकेसंदर्भात आपल्याला
ग्रेट बेसिन डेझर्ट, त्यानंतर आहे मोजावे डेझर्ट आणि सोनोरन डेझर्ट. ओके, त्यानंतर चिहुहुआन नावाचा डेझर्ट देखील आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आर्क्टिक डेझर्ट आपल्याला कॅनडाचा उत्तरेकडील भागाकडे आपल्याला दिसून येतो. ओके, दक्षिण गोलार्धात गेला तर दक्षिण अमेरिकेमधील शेचुरा आणि आटाकामा नावाचा जो काही डेझर्ट आहे ते हे जे काही वाळवंट आहे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आफ्रिका खंडासंदर्भात विचार केला तर आफ्रिकामध्ये सर्वात मोठा डेझर्ट सहारा वाळवंट अतिशय प्रसिद्ध. ओके, त्यानंतर आहे नामिबियाचे जे वाळवंट आहे आणि कलाहारी वाळवंट हे दोन मुख्य आहेत. सहारा आणि कलाहारी हे आपल्याला आफ्रिका खंडामध्ये दिसून येतात. भारताचा विचार केला तर थर, त्यानंतर आहे इकडे चीनकडे गेलं तर आपल्याला गोबीचे वाळवंट दिसून येतो. त्यानंतर आहे ताकलामकान नावाचा जो काही वाळवंट आहे ते आपल्याला उत्तर आशियामध्ये दिसून येतो. आर्क्टिक डेझर्ट, त्यानंतर आहे इकडे किर्गिस्तान कझाकिस्तानकडे किझिकलम आणि काराकोरम नावाचा जो डेझर्ट आहे ते अरेबियन कंट्रीमध्ये दिसून येतो. त्यानंतर आहे इकडे जर आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडे गेलं तर आपल्याला तनामी, गिब्सॉन, ग्रेट सँडी डेझर्ट आणि ग्रेट व्हिक्टोरिया डेझर्ट, त्याचप्रमाणे सिम्सन नावाचा डेझर्ट आपल्याला दिसून येतो. आणि अंटार्क्टिक डेझर्ट जो असतो तो कोल्ड डेझर्ट आहे. मात्र युरोप खंडात कुठल्याही प्रकारचा डेझर्ट आढळून येत नाही. ओके, या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे की डॅश डॅश हा जो वाळवंट आहे तो म्हणजे या खंडामध्ये आपल्याला वाळवंट दिसून येत नाही, तर पर्याय क्रमांक 4 युरोप योग्य पर्याय असणार आहे. पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात. आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2012मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि एकंदरीतच फ्रिक्वेंटली अभयारण्य असतील, राष्ट्रीय उद्याने असतील त्यांच्या जोड्या लावा स्वरूपात आणि विशेषतः त्या वर्षभरामध्ये जे काही चालू घडामोडीच्या अनुषंगाने जे अभयारण्य वगैरे चर्चेत असतात त्या संदर्भाने आपल्याला जर माहिती असेल तर आपण योग्य पर्यायापर्यंत कुठलीही अडचण न पोचता आपण पोहोचू शकतो. ओके, सो डाचीगम अभयारण्य, सुंदरबन अभयारण्य, त्यानंतर आहे पेरियार अभयारण्य आणि मानस अभयारण्य. ओके, सो अशा पद्धतीने आणि त्याची जोड्या लावा. सो डाचीगम अभयारण्य कुठे दिसून येतो आपल्याला तर जम्मू काश्मीर या ठिकाणी दिसून येतो डाचीगम अभयारण्य. ओके, त्यानंतर आहे सुंदरबन अभयारण्य. सुंदरबन अभयारण्य सर्वांनाच माहीत असेल पश्चिम बंगाल ची सर्वात मोठी रामसर साईट आहे. ओके, सुंदरबन अभयारण्य. त्यानंतर आहे पेरियार आपल्याला सर्वांनाच माहीत आहे केरळ या ठिकाणी दिसून येतो. केरळ या ठिकाणी पेरियार, त्याचप्रमाणे सायलेंट व्हॅली देखील अभयारण्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि मानस आसाममध्ये. ओके, सो डाचीगम आपल्याला जम्मू काश्मीर, अला 4 नंबरचा पर्याय. सो अला 4 नंबरचा म्हणजे 1 आणि 3 पर्याय बाद ठरले. त्यानंतर आहे सुंदरबन जे काही अभयारण्य आहेत आपल्याला पश्चिम बंगालमध्ये 2ला 1. सो 2ला 1 असणारा पर्याय फक्त पर्याय क्रमांक 4 या पर्यायात आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हे जे पर्याय आहे 4 तो योग्य पर्याय असणार आहे. ओके, पुढे जाऊया. या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016मध्ये प्रश्न विचारलेला होता मानवी भूगोलासंदर्भात. कोणत्या लोकांच्या गटास अचुआ म्हटलं जातो. अचुआ नावाचं जे काही ट्राईब आहे ते कुठल्या देशामध्ये आढळून येतात किंवा त्यांना अचुआ अशा कोणत्या ट्राईबला म्हटलं जातं. ओके, बुशमन, पिग्मी, एस्किमो की नागालँड. नागा. ओके, सो नागा सर्वांनाच माहीत असेल आपल्या भारतामध्ये दिसून येतात. विशेषतः नागालँड, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये नागा नावाचे जे आदिवासी लोक आहेत ते वास्तव्यात आहेत. एस्किमो जे ग्रीनलँड आहे त्या ग्रीनलँडमध्ये अशा पद्धतीचे जो काही अलास्का, सायबेरियाचा जो प्रांत आहे त्या ठिकाणी एस्किमो नावाचे जे मूळ लोक आहेत, आदिवासी लोक, ते आपल्याला आढळून येतात. आणि बुशमॅन हे आपल्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये मूळ आदिवासी लोक दिसून येतात. मात्र जे काही पिग्मी आहेत हे पिग्मी आपल्याला काँगो देशाची जे काही काँगो हा देश आहे या ठिकाणी काँगो लोकशाही देश ज्याला काँगो डेमोक्रॅटिक कंट्री म्हटलं जातं. सो या ठिकाणी वेल्ले नदीच्या तीरावर असणारे हे जे लोक आहेत त्यांना अचुआ किंवा पिग्मी या आदिवासी लोकांना अचुआ म्हटलं जातं. ओके, सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. पुढे जाऊया. आता खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामान पट्ट्यात आढळत नाही अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, आता सर्वात आधी विषुववृत्तीय पट्टा कुठला असतो ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. मागच्याच स्लाईडमध्ये आपण बघितलेलं आहे. जेव्हा आपण या ठिकाणी जो जगाचा नकाशा बघतो तेव्हा आपल्याला विषुववृत्तीय पट्टा आपल्याला 0 डिग्री अक्षांश ते म्हणजे जो काही हा जो असा पट्टा गेलेला आहे त्याला आपण विषुववृत्तीय पट्टा. त्यानंतर आहे
कर्कवृत्त आणि इकडे मकरवृत्त आणि इकडे ध्रुवीय पट्टा अशा पद्धतीने जे पट्टे ठरले आहेत. सो या ठिकाणचा जो या पट्ट्यात असणारे येणारे देश आणि त्यातील जो काही वातावरण आहे त्याला आपण विषुववृत्तीय पट्ट्यात जे काही हवामान दिसून येतात त्या संदर्भाने आयोग आपल्याला प्रश्न या स्लाईडमध्ये आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी कुठला हवामान आढळत नाही अशा पद्धतीने. इथे हिवाळा नसतो, दुपारी पाऊस पडतो, वर्षभर सारखेच तापमान असते की प्रतिरोध पर्जन्य हे कुठले जे पर्याय आहे ते आपल्याला आढळून येत नाही. सो प्रतिरोध पर्जन्य प्रकारचा जो पाऊस असतो तो त्या ठिकाणी आढळून येत नाही. आता विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5 डिग्री अक्षांश दरम्यान हे विषुववृत्तीय पट्टा आपल्याला दिसून येतो. विशेषतः मलेशिया, इंडोनेशिया, त्यानंतर सिंगापूर, गिनिया, कांगो किनारा, त्यानंतर अमेझॉनची जी नदीखोरे आहेत ते या पट्ट्यामध्ये लाय करताना आपल्याला दिसून येतात. ओके. सरासरी तापमान आपल्याला 30 डिग्री सुमारे म्हणजे हे वर्षभर तापमान असते. ओके. सरासरी जे काही तापमान असते उन्हाळ्यातील सरासरी तापमान आपल्याला 30 डिग्री सेल्सिअस आणि जर वर्षभराचे सरासरी तापमान बघितलं तर 27 डिग्री सेल्सिअस आपल्याला दिसून येत नाही. ओके. एक मिनटं. ओके. सो उन्हाळ्यातील जे काही तापमान आहे ते आपल्याला 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत असल्याचे दिसून येतो आणि सरासरी तापमान म्हणजे वर्षभराचे तापमान आपल्याला 27 डिग्री सेल्सिअस असल्याचे दिसून येतो. सो या ठिकाणी जे पहिला जे पर्यायामध्ये दिले होते येथे हिवाळा नसतो हे योग्य असणार आहे कारण सरासरी तापमानच आपल्याला 27 डिग्रीच्या आसपास असताना दिसून येतो. ओके. आणि या ठिकाणी दुपारी पाऊस पडतो का तर दुपारचा पाऊस पडतो. ओके. जास्त उष्णता असते आणि वर्षभर या ठिकाणी पाऊस पडल्याचे आपल्याला दिसून येतो. उष्ण व दमट हवामानामुळे झाडपाला कुजतो व हवा रोगट बनते म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होताना देखील त्या देशामध्ये दिसून येतो. कारण ते दिवसभर म्हणजे साधारणतः 12 ते 1 वाजता दरम्यान इतकं कडाक्याची ऊन असते. त्याच्यानंतर रोज दुपारनंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि एकंदरीतच जी काही त्याचे वातावरण आहे ते एकदम दूषित झाल्यासारखे आपल्याला दिसून येतो. ओके. सो दुपारनंतर पाऊस पडतो हे देखील त्या विषुववृत्तीय पट्ट्याच्या जे काही हवामान आहे त्या संदर्भाने आपल्याला दिसून येतो. आणि वर्षभर सारखेच तापमान असते का तर ऑफकोर्स सारखेच तापमान असते. आपण हे बघितलेलं आहे. प्रतिरोध पर्जन्य प्रकारचा पाऊस करतो का तर नाही. प्रतिरोध पर्जन्यच्या प्रकारचा पाऊस जो असतो तो जे काही रेन शॅडो एरिया आहेत. ओके. ज्याला वर्षावनाचा किंवा पर्जन्य छायेच्या प्रदेशात तर सो पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये प्रतिरोध पर्जन्य आपल्याला दिसून येतो. विशेषतः आपण जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो समजा एकंदरीतच आपला सह्याद्रीचा पट्टा आहे. ओके. इकडे महाराष्ट्राच्या पद्धतीने आपण मॅप काढले तर आपल्याला दिसून येतो की या ठिकाणी जो सह्याद्री आहे तो सह्याद्रीच्या जेव्हा इकडे नैऋत्य मोसमी वारे येतात. ओके. नैऋत्य मोसमी वारे येतात जे काही ते बाष्पीभवन किंवा जे काही बाष्प धारण करून येतात ते बाष्पधारण या पर्वतीय भागामध्ये वर गेल्याच्या नंतर या ठिकाणी ते विरोध होतात आणि ते जलकणांच्या स्वरूपात ते पाऊस पडतात. त्यानंतर ते इकडे क्रॉस केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बाष्प धारण क्षमता नसते आणि ते एकंदरीत कोरड्या स्वरूपात ते मग वरच्यावर पुढे सरकत जातात. ओके. सो या ठिकाणचा जो एरिया इकडे डेव्हलप झालेला असतं विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग तो सो याला आपण रेन शॅडोचा एरिया ओके रेन शॅडोचा एरिया म्हटलं जातो. ओके. RSA. सो यालाच आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हटलं जातो. सो या ठिकाणी प्रतिरोध पर्जन्य आपल्याला दिसून येतो. मात्र जे काही विषुववृत्तीय प्रदेशामध्ये दुपारनंतरचा जो पाऊस पडतो ओके सो त्याला आरोह प्रकारचा पाऊस आरोह म्हणजे विषुववृत्तीय पट्ट्यात जो रोज सारख्या प्रमाणात पाऊस पडतो सो याला आरोह प्रकारचा पाऊस म्हटलं जातो. ओके. ना की प्रतिरोध पर्जन्य. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी याची वैशिष्ट्ये सांगता येणार नाही. बाकीची तिन्ही जे आहेत हे आपल्याला उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामान पट्ट्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला जे काही ज्वालामुखी संदर्भाने जे प्रकार आहेत त्या संदर्भाने आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला आहे. हवाई प्रकारचा, त्यानंतर आहे स्ट्रॉम्बोलियन प्रकारचा, व्हल्केनियन प्रकारचा आणि पेलियन. जे काही इरप्शन आहे, इरप्शन म्हणजे जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तर तो जेव्हा भूपृष्ठावर येतो आणि भूपृष्ठातून तो बाहेर पडतो त्यावेळेस किती वेगात बाहेर पडतो त्याचे एकंदरीत तो किती वेगात किंवा कोणत्या पद्धतीने तो बाहेर पडतो यावरून त्याला वेगवेगळ्या प्रकारांमध्ये डिवाइड केलेलं आहे. सो त्याला वेगवेगळे नाव देखील दिलेलं आहे. समजा हवाईन प्रकारचा जो ज्वालामुखी असेल तो अतिशय शांतपणे भूपृष्ठावरून बाहेर पडतो. ओके. या ठिकाणी बघू शकता कुठल्याही प्रकारचा
त्या ठिकाणी आपल्याला स्मॉग दिसत नाही किंवा कुठलेही डस्ट वगैरे डस्ट पार्टिकल बाहेर येताना दिसत नाही. हळूहळू तो बाहेर निघतो आणि अशा एकंदरीत त्या दोन्ही बाजूंना तो पसरत जातो. ओके. सो याला शांतपणे उफाळतो अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातो किंवा शांतपणे बाहेर पडतो. त्यानंतर आहे स्ट्रॉम्बोलियन. आता स्ट्रॉम्बोलियन जो प्रकार आहे तो स्ट्रॉम्बोलियन प्रकार आपल्याला कंटिन्यू दिसत असतो. म्हणजे आता जे हवाईन इरप्शन आहे त्याच्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन होते आणि त्याच्यामध्ये गिअर चेंज होते. ओके. गिअर चेंज झाल्यामुळे काय होते तर त्याच्यामध्ये थोडा जो काही तीव्रता आहे ते तीव्रता हळूहळू वाढू लागतो. सो त्याला आपण स्ट्रॉम्बोलियन प्रकार म्हणत असतो. ओके. स्ट्रॉम्बोलियन प्रकार त्याला संबोधत असतो. आता थोड्या प्रमाणात त्या ठिकाणून स्मॉग वगैरे निघायला सुरुवात होते आणि जो काही ज्वालामुखीचा आहे किंवा लावारस आहे तो थोडा वरच्या दिशेने उध्वगामी त्याचा प्रवाह वाढताना दिसून येतो. त्यानंतर आहे वल्कनियन प्रकार. वल्कनियन प्रकारमध्ये आपल्याला दिसून येतं की मोठ्या वेगाने उफाळत असतो. ओके. वल्कनियन प्रकार. आता जे काही स्ट्रॉम्बोलियन आहे त्याच्याच रूपांतर वल्कनियनमध्ये मागे म्हणजे जो काही ज्वालामुखीचा जो प्रभाव आहे तो प्रभाव वाढल्या कारणानं किंवा त्याची एकंदरीतच जी डेन्सिटी आहे किंवा इंटेन्सिटी. ओके. इंटेन्सिटी जो आहे तो वाढतो आणि त्याचं जे काही ज्वाला आहे ते ज्वाला अधिक वरच्या दिशेने ऊर्ध्वगामी वेग वाढून तो पसरल्याचे दिसून येतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डस्ट पार्टिकल आपल्याला बाहेर निघताना दिसून येतो. सो याला वल्कनियन प्रकारचा इरप्शन म्हटला जातो. आणि त्यानंतर आहे पेलियन प्रकारचा. ओके. सो पेलियन प्रकारचा जे दिसून येतात सो या ठिकाणी आपल्याला अतिप्रक्षोभक असतात. ओके. अतिप्रक्षोभक. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेलियनमध्ये याच्यामध्ये तर या ठिकाणी लाव्हा देखील अतिशय गरम लाव्हा बाहेर निघतो. सोबतच डस्ट पार्टिकल निघतात. स्मॉग मोठ्या प्रमाणात निघतो आणि हे अतिशय प्रक्षोभक असतात. म्हणजे सर्व या ठिकाणचा जो काही परिसर आहे तो परिसरामध्ये तो म्हणजे पसरत जाऊन त्याचा जे परिसर आहे तो परिसर अतिशय लाव्हा रसामुळे त्या परिसराचा खूप नुकसान होतो. ओके. जे काही जंगलं वगैरे आहे ते नष्ट होतात आणि त्याच्यापेक्षा सर्वात जास्त असतो तो प्लियन इरप्शन. ओके. हे देखील लक्षात ठेवा. प्लियन नावाचा जो इरप्शन हा अतिशय सर्वात प्रक्षोभक असणारा. याच्यामध्ये जो काही डस्ट पार्टिकल आहे ते अतिशय उंचावरून जे ढगांपर्यंत साधारणतः यांचा एक लेयर बनल्याचे आपल्याला दिसून येतो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही ज्वालामुखी आहे ते ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्याच्या मोठ्या जे काही स्मॉग आहेत वेगवेगळे प्रदूषके या ज्वालामुखीतून आपल्याला बाहेर निघत असल्याचे दिसून येतो. ओके. सो हवाईन प्रकारचा जो ज्वालामुखी आहे तो शांतपणे उफाळतो. ओके. हवा कशी असते? शांत असते. एखाद्या आपण म्हणू शकतो हवा जो असतो शांत असतो, मात्र जे वादळ असतो तो खूप जास्त असतो. सो हवाईन अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही कुठल्याही पद्धतीने न्यूमोनिकच्या माध्यमातून तुम्ही ते बनवू शकता. ओके. सो हवाई जो प्रकार आहे तो शांतपणे उभारतो, शांतपणे बाहेर पडतो. स्ट्रॉम्बोलियन आहे तो सतत शांतपणेच मात्र तो सतत हळूहळू आता त्याच्यामध्ये वेग वाढायला सुरू होतं. ओके. सो सतत उफाळतो. त्यानंतर वल्केनियनमध्ये मोठ्या प्रमाणात आता स्ट्रॉम्बोलियनचा वल्केनियनमध्ये रूपांतर झालेला असतो आणि तो जो काही वेग आहे तो थोडा अजून वाढलेला असतो आणि ते बाहेर पडताना मोठ्या वेगाने उफाळत असल्याचे दिसून येतं. आणि पेलियन प्रकारचा जो असतो तो अतिशय प्रक्षोभक असतो. आणि ओके. आणि जी प्लिनियन ओके प्लिनियन नावाचा जो इरप्शन आहे तो सर्वात प्रदूषक असणारा आणि सर्वाधिक स्मॉग निर्माण करणारा ढग आणि अतिशय सर्वाधिक प्रक्षोभक अशा पद्धतीचा आपल्याला प्लिनियन इरप्शन दिसून येतो. ओके. होप्स तुम्हाला कळलेलं असेल. सो अला 3 त्यानंतर बला 4 अला 3 बला 4 म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी एकाच पर्यायात आपल्याला दिसून येतो आहे. सो पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे कंबाईन ग्रुप बी 2017 पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. सौराष्ट्र जो काही गुजरातमधील सौराष्ट्र आहे आणि अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके. सो जेव्हा आपण अशा पद्धतीचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला जर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जर तुम्ही स्टेट बोर्ड व्यवस्थित वाचलेलं असेल तर स्टेट बोर्डमध्ये वगैरे ते मेन्शन केलेलं असतं. मात्र तुम्हाला जर स्थानविस्तार माहिती असेल आणि प्रत्येक रेखांश किती मिनिटानंतर रेखांश जो काही अंतर आहे तो त्या अंतरामध्ये ते प्रत्येक रेखांश काढण्यासाठी किती मिनिटाचा फरक असतो अशा पद्धतीने तुम्हाला जर माहिती असेल तर त्या पर्याय आपण कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून देखील आपण काढू शकतो. ओके. कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो काही आपला जो भारताचा विस्तार आहे तो भारताचा विस्तार रेखावृत्ताच्या दरम्यान आपल्याला जर बघायचं झालं रेखावृत्ताच्या अनुषंगाने सो 68°7' पूर्व रेखावृत्त ते
97°25' पूर्व रेखावृत्ताच्या दरम्यान आपल्याला दिसून येतो. म्हणजे यातील जो काही रेखावृत्ताचा गॅप आहे, ओके, सो गॅप कितीचा आहे, तर जवळपास 30° रेखावृत्त दरम्यानचा गॅप दिसून येतो. ओके, आता 30°, आता आपण जर कॅल्क्युलेशन विचारात घेतलं तर आपल्याला मग या ठिकाणी आपण स्टेट बोर्डमध्ये वाचलेलं आहे की पृथ्वीच्या जो काही परिवलन आहे 360° फिरण्यासाठी 24 तास लागतो. आता 24 तास 360° अंशाला फिरण्यास 24 तास लागतो, म्हणजे एक अंश फिरण्यास किती तास लागतो, सो 15 तास किंवा एका तासाला 15 अंश इतका तो स्वतःभोवती फिरत असतो. ओके, एका तासाला 15 अंश स्वतःभोवती फिरत असतो. एका तासाला म्हणजे काय 60 मिनिटाला 15 अंश फिरतो, म्हणजे 60 डिवायडेड बाय 15 केलं तर 4 मिनिटं, म्हणजे एका रेखावृत्त ओलांडण्यास, एका रेखावृत्तापासून दुसऱ्या रेखावृत्त ओलांडण्यासाठी जवळपास 4 मिनिटाचा फरक असतो. सो आपल्याला 30 मिनिटाचा या ठिकाणी डिफरन्स दिलेला आहे. सो जेव्हा आपण 4 मिनिटाला एक रेखावृत्त, सो 30 मिनिटाला किती, सो 120 मिनिटं. ओके, 120 मिनिटं म्हणजे जवळपास 2 तासाचा हा कालावधी आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक दुसरा 2 तास योग्य पर्याय असणार आहे. ओके, या ठिकाणी एक्सप्लेनेशनमध्ये देखील तेच दिलेलं आहे. सो पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे या ठिकाणी भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग डॅश डॅश आहे. कंबाईन 2017 चे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. कुठले योग्य आहे? नॅशनल हायवे 44, नॅशनल हायवे 01, त्यानंतर नॅशनल हायवे 48 आणि नॅशनल हायवे 06. ओके, नॅशनल हायवे 44, नॅशनल हायवे 1, नॅशनल हायवे 48 की नॅशनल हायवे 6. तर कुठल्या याच्यामध्ये सर्वात लांब नॅशनल हायवे आपल्याला दिसून येतो? सो नॅशनल हायवे जे काही 44 नंबरची नॅशनल हायवे, ज्याला पूर्वी राष्ट्रीय महामार्ग 7 म्हटले जायचे, हे आपल्याला भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग असल्याचे दिसून येतं. एकंदरीत श्रीनगरपासून ते कन्याकुमारीपर्यंत, ओके, श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत याचा विस्तार आपल्याला दिसून येतो. जवळपास 4112 किलोमीटरची लांबी आपल्याला दिसून येतो. ओके, 4000 या ठिकाणी 4112 किलोमीटरची लांबी दिसून येतो. आणि यामध्ये 11 राज्य आणि सुमारे 30 शहरांचा समावेश आहे. हे देखील लक्षात ठेवा. कदाचित या आयोग यावर प्रश्न विचारू शकतो पुढच्या काळामध्ये. ओके, येणाऱ्या काळात यावर देखील अशा पद्धतीचे प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो 4112 किलोमीटरचा एकंदरीत अंतर आहे. यामध्ये जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, त्यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू असे 11 राज्य जाताना दिसून येतात. ओके, आणि जे काही राष्ट्रीय महामार्ग 27 आहे, हे दुसऱ्या क्रमांकाचे जे आपल्याला नॅशनल हायवे पोरबंदर ते जोरबाट नावाचा जो काही आसाममधील ठिकाण आहे, त्या या जोरबाट नावाच्या ठिकाणापर्यंत किंवा आसाममधील जे सिलचरपर्यंत, हे पोरबंदर ते सिलचरपर्यंत या नॅशनल हायवे 27चा विस्तार झाल्याचे दिसून येतो. आणि हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक अंतरावरील नॅशनल हायवे आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, याची लांबी आपल्याला 3500 ते 7 किलोमीटर लांबी असल्याचे दिसून येतो. एकंदरीत 7 राज्य आणि 47 शहरांच्या दरम्यान किंवा या शहरांवरून हे नॅशनल हायवे जातो आहे. आणि देशाची आर्थिक नाडी म्हणून याच नॅशनल हायवेला म्हटलं जातं. ओके, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, देशाची आर्थिक नाडी, नॅशनल हायवे 27. सो पुढे जाऊयात. आता एक्साईज पूर्वपरीक्षा 2017 प्रश्न विचारलेले होते. कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम ओळखा. अशा पद्धतीने क्रम आहे. आणि पर्यायात आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेला आहे वैतरणा, सावित्री, उल्हास, वसिष्ठी. तर कुठले पर्याय योग्य असणार आहे? ओके, सो जेव्हा आपण उत्तर ते दक्षिण क्रम लावतो, तर सर्वात आधी आपण मॅप बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की सर्वात आधी आपल्याला वैतरणा दिसून येतो. ओके, वैतरणा, त्यानंतर आपल्याला उल्हास दिसून येतो. ओके, उल्हासनंतर आपल्याला दक्षिणेकडे जर आपण गेलं तर आपल्याला सावित्री आणि या ठिकाणी वसिष्ठी, म्हणजे वैतरणा, उल्हास, सावित्री आणि वसिष्ठी अशा पद्धतीने जे पर्याय दिलेले आहेत, वैतरणा, त्यानंतर आहे उल्हास, सावित्री आणि वसिष्ठी, क, त्यानंतर ब आणि ड, क, ब आणि ड पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो या ठिकाणी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे, ते ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्ही रीड करू शकता. वैतरणा नदीची जी लांबी आहे ती आपल्याला 154 किलोमीटर असल्याचे दिसून येतो. एकंदरीतच उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम झालेला आहे नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी डोंगर रांगेमध्ये. ओके, आणि
याला पिंजाळ, देहरजा आणि सूर्या हे नद्या उजवी बाजूने आणि डावी बाजूने तानसा हे नदी येऊन मिळतो आहे. मोडक सागर जे काही प्रकल्प आहे ते या वैतरणा नदीवर असल्याचे दिसून येतो आणि कोकणातील सर्वात लांब नदी म्हणून या वैतरणा नदीकडे बघितलं जातं. ओके. त्यानंतर उल्हास नदी देखील दिलेली आहे. उगम लोणावळा, पुणे या ठिकाणी राजमाची टेकडी याच्यामध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतं. 122 किलोमीटर अंतर तो अरबी समुद्रात जाण्यासाठी कापतो आहे. ओके. भातसा, काळू, मोरबाडी आणि भिवपुरी अशा उपनद्या आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सावित्री नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम 110 किलोमीटर अंतर आणि रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांतून वाहतो आहे. त्यानंतर वशिष्ठी. ओके. वशिष्ठी नदीचा उगम जे आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे गावाजवळ झाल्याचे दिसून येतो. 70 किलोमीटर अंतर कापतो आहे. आणि जगबुडी जी नदी आहे ती या वशिष्ठी नदीची उपनदी आहे असे आपण म्हणू शकतो. ओके. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. सो अशा पद्धतीने जे 10 प्रश्न आपण टेलिग्राम बॅचमध्ये आपण जे लॉन्च केलेले आहे किंवा जे आपण त्या टेलिग्रामच्या माध्यमातून जे डेली 10 प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण ॲनालाइज करतो आहोत. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूगोलासंदर्भात ॲनालाइज केलेलं आहे. जर तुम्हाला त्या बॅचविषयी अधिक माहिती किंवा तुम्हाला ती बॅच वगैरे जॉईन करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी ते डिटेल्स दिलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता. आणि हे टेलिग्राम चॅनल आहे ते सो या टेलिग्राम चॅनलमध्ये त्याविषयी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते तुम्ही जाऊन तिथं रीड करू शकता. ओके. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे संपवलेलं आहे. आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.